अनिकेत रुठे गोलंदाजी मार्क असतील. दोन्ही संघ तेवढे जबरदस्त आणि बीड संघाने पाहिलं तर चांगला खालापूरमध्ये येऊन खेळ केलाय अगदी मानकुलीच्या मैदानामध्ये. पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न केला. बॉल पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने गेला. एक धाव मिळाली. पहिल्या बॉलवर अगदी वेगवान 13 धाव कंप्लीट केली आहे. धाव पुस्तकावर पहिली धाव नोंद होतीये. मानखिवलीचं मैदान गाजवलं अगदी पाहायला गेलं तर या बीड संघाने. आणि आज खेळताना आपण पाहतोय अनुप 11 बीड या नावाने या संघाचं आपण स्वागत करूयात. कर्जत विभागामधील संघ आहे आणि या खालापूरमध्ये आल्यानंतर कर्जतचे बरेच संघ आपण पाहतो ना चांगला खेळ करतात. आमच्या साथीला आपण पाहिलं तर रहीम आहेत एक चांगले स्कोरर. अगदी मागची स्पर्धा आपण ASC हाल आयोजित जी टुर्नामेंट आपण पाहिली त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा पाहिलं तर 4 रात्रीमध्ये चांगले स्कोरिंगची भूमिका पार पडली होती. आजही आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात या दोस्ती चषकामध्ये. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलाय बाटर. अगदी पाहायला गेलं तर प्रथमेश विचार आहेत त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. कित्येक मॅचेस या संघाच्या सहकारनगर संघाच्या आपण पाहिल्यात परंतु CI11 सहकारनगर संघ जो मागच्या वर्षी गतवर्षी जेवढा फॉर्म मध्ये होता तो या वर्षी नाहीये. मग याच्यामध्ये नक्कीच कोणत्या प्रकारे त्यांना सुधारणा करायला पाहिजे ती आजच्या दिवसामध्ये केली जाईल यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. कारण स्वतःवरचा विश्वास जागृत करून या मैदानामध्ये उतरलेत आणि स्वतःच्या टीमच्या नावासाठी आता सर्व खेळाडू एक संध होऊन मैदानामध्ये उतरणार. पहिलं षटक इथे चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल फेस केलेत. एक धाव फलकावर. चांगला फटका आहे. खोलवर बॉल होता. अगदी पाहायला गेलं तर मिडाच्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. पिवळचं षटक. पिवळच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी नाही परंतु सिंगलवर नक्कीच इथं प्रदान केले जाते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकावर 2 धावा. चौथी मॅच आपण पाहतोय. पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रामध्ये जी चौथी मॅच. पहिल्या मॅच मध्ये आपण अंजब संघाला जिंकताना पाहिलं. तदनंतर आपण दुसऱ्या मॅच मध्ये चांगला फटका. अगदी पाहिलं तर बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या ठिकाणी. अखेरीस पहिल्या P1च्या षटकामध्ये जिथं क्षेत्र आहे खुलं तिथं आपले हात खुले केलेत. बॉलला पाठवला बाउंड्रीच्या बाहेर आलाय. डेब्यू यांच्या बॅटमधून चौकार. नंतर आपण पाहिलं दुसऱ्या मॅच मध्ये SF11 गोंदाव संघाने एक मोठी धावसंख्या आपण 40 धावांनी तो विजय मिळवला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. तदनंतर 40-40 सरकार नावंडे संघाने 57 धावा अगदी चेस केल्या. तदनंतर चालू असलेली मॅच पुन्हा एकदा पाहिलं तर आपण संघ अनुप 11 बीड म्हणजे कर्जत विभागामधील संघ त्यांच्या विरुद्ध CI11 सहकारनगर संघ. P1चं षटक चालू आहे. अर्थातच P1च्या षटकामध्ये खेळ चालू आहे. बॅटिंग करणारा संघ CI11 सहकारनगर संघ इथे मैदानामध्ये बॅटिंग करतोय. सन्मान्य नसरुद्दीन भाई बेडेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. इथं फटका चांगला आहे. डीप मध्ये बॉलला अडवलं गेलंय. एक धाव. नसरुद्दीन साहेब बेडेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. नसरुद्दीन भाई बेडेकर यांना विनंती असेल आपलं सहर्ष स्वागत आहे आपण व्यासपीठावर यावं. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक अनिकेत रुटे चांगल्या प्रकारे इथे हाताळलं गेलंय. अर्थातच धावा खर्च केले या गोलंदाजाने फक्त आणि फक्त एक चौकारानंतर 7 धावा. P1चं षटक संपलं आणि P1च्या षटकानंतर दुसऱ्या षटकासाठी अर्थातच आता देवेंद्र शेट्टीने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असतील परंतु गोलंदाज कोण असेल हे सुद्धा पाहिलं जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर समोर अनुप 11 बीड हा मजबूत संघ. कर्जत विभागामधील हा सुद्धा संघ चांगल्या मॅचेस खेळतो आणि तेवढा ताकदवर संघ आहे. अगदी या खेळाडू संघाने सुद्धा पाहिलं तर आपल्या नावाची जगदी दखल खालापूर तालुक्याला घ्यायला भाग पाडलाय. तो संघ आज या दोस्ती चषकामध्ये आणि या आसिफभाई सय्यद, इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत आणि त्याचबरोबर ASC हालचे सर्व त्यांचे हे आयोजन कमिटीचे मेंबर्स या सर्वांच्या साथीने ही स्पर्धा आपण इथं मैदानामध्ये पाहतोय. अर्थातच मैदान कोणतं तर हाल गावचं मैदान. ज्या मैदानाची अगदी पाहिलं तर स्तुती मागच्याच महिन्यामध्ये आपण केली. ज्या मैदानामध्ये मागच्याच महिन्यामध्ये चांगल्या प्रकारची टुर्नामेंट सरली होती आणि आजही या मैदानामध्ये ज्या प्रकारे दोस्ती चषकाचा पहिला दिवस सरतोय अगदी उल्लेखनीय कामगिरी. अगदी नावाजलेली स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण पाहायला गेलं तर आसिफजी सय्यद साहेबांनी जी ठेवलेली प्लेअर ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी. खालापूरमध्ये आपण जास्त टुर्नामेंट पाहत नाही की जिथे प्लेअर ऑफ द सिरीज साठी कोणत्या प्रकारची बाईक असते परंतु आज ठेवली गेली आहे. मानकुलीचं मैदान पाहिलं, खोपोलीचं मैदान पाहिलं
त्यानंतर आपण पाहिलं तर या हालगावचं मैदान हाल बुद्रुकचं आयोजन आणि आसिफजी सय्यद, इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत आणि एससी हाल क्रिकेट टीमची ही स्पर्धा. रवींद्र गोलंदाजी मार्कवर असतील. समोर पाहिलं देवेंद्र क्षेत्र, पहिलं षटक 7 धावांचं पाहायला मिळालं. अनिकेतचं चांगला फटका अगदी पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या फिल्डरने बॉलला अडवलंय. अगदी फटका पाहायला गेलं तर स्क्वेअर ऑफ द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. लेदरचा बराचसा अनुभव पाहिला तर या दोन्ही खेळाडूंना सुरुवातीच्या काळामध्ये बराच आहे आणि ज्या प्रकारे CI11 सहकारनगर संघाची बांधणी तयार झाली होती तदनंतर मागील 2 पर्व या CI11 सहकारनगर संघाने गाजवलंय. परंतु यंदाचा पर्व अगदी कठीण परिश्रम त्यांना घ्यावे लागतात. चांगला फटका यॉर्कचा नक्कीच बॉल होता, त्याला खोलवर पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर जज करतील, हातातून बॉल सुटलाय. दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु नाहीये. चांगला बॉल होता, चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट पाहायला मिळाला फिल्डरचं. मिळेल ती अवघी एकच धाव. आता सिंगल डबल इथे धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आता CI11 सहकारनगर संघ. होराळे संघ त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे असे प्रत्येकजी मुंडे यांच्याकडून सहकारनगर CI11 या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जरूर पण प्रत्येकजी मुंडे सरांना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात या दोस्ती चषकाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. पहिलं षटक 7 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये प्रत्येक बॉलवर एकेरी धाव घेतली गेली आहे. धावसंख्या मोठी येत तय्यत, बॉलरची कमाल म्हणावे लागेल. पहिलं षटक अनिकेत रुटेने टाकलं, दुसरं षटक रवींद्र. चांगला फटका अगदी पाहिजे पॉइंटच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी पहिले तर फिरला आणि त्यानंतर मिळाली इथे एक धाव. चांगला फटका होता. थोडासा जर का पाहिलं तर बॉलरचा बॉल अगदी वेगळ्या व्हेरिएशनचा असता तर अगदी बॉल बाउंड्रीच्या दिशेने गेला, परंतु लेफ्टी बॉलर नेहमी म्हटलं जातं लेफ्टी बॉलरला नॅचरल कट आहे, नॅचरल स्विंग मिळतो आणि त्याच रूपाने केलेली गोलंदाजी फिल्डरची साथ तेवढी चांगली मिळते आणि प्रत्येक फिल्डर शर्तीचा प्रयत्न करतोय. खालापूरमध्ये आलोय मग आपल्या नावाची चर्चा करावीच लागेल. खालापूरमध्ये आलोय तर आपल्या नक्कीच गावाचं नाव या खालापूरच्या नगरीमध्ये नक्कीच जिंकूनच दाखवायचं आहे. अशी स्पर्धा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतोय आता तो अनुप 11 बीड संघ. 11 धावा झाल्यात. यानंतर फटका चांगला अगदी पाहिलं तर फटका चाललाय लॉंग ऑफच्या ठिकाणी. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर येतील, बॉलला पकडला जाईल, गॅदर केलं, फेकी केली. दरम्यानच्या वेळेमध्ये मिळाल्या धावा 2 आणि या 2च्या मध्ये टीमची टोटल पोहोचलाय संघ 13 वर. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर कर्जतमध्ये एक मोठी स्पर्धा रंगते, अर्थातच सभापती चषक आणि सभापती चषकामध्ये ठाणे विपक्ष रायगडची मॅच. पहिल्या मॅच मध्ये रजत मुंडेने ज्या प्रकारे बॅटिंग केली अगदी पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा जमवल्यात. म्हणूनच आता पाहिलं तर आव्हान निर्माण केले ठाणे विपक्ष रायगडमध्ये रायगड संघाने ठाणे विरुद्ध. परंतु या स्पर्धेमध्ये आव्हान निर्माण करायचं असेल चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी पाहिलं तर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल तिथेच विसावलाय. डॉट बॉलची सांगता शेवटच्या बॉलवर आलेला डॉट बॉल या षटकामध्ये गोलंदाजाने फक्त खर्च केल्या 6 धावा आणि टीमची टोटल टीम CI11 सहकारनगर पोहोचलाय बिनबाद 13 वर. डीजे पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांमध्ये आपण असंच म्हणू शकतो जितू देशमुख सरांनी जो विश्वास टाकला अर्थातच या अनुप बीड संघावर आणि तो विश्वास इथे सार्थ ठेवतात ते गोलंदाज. पण त्या विश्वासाने खेळावं लागेल. अर्थातच CI11 सहकारनगर संघासाठी खोपोलीमधील पाहिलं तर शहरी विभागातील हा संघ आपण पाहतोय या मैदानामध्ये उतरलाय. खरं तर या संघामध्ये 5 जास्ती असं ते 4 ते 5 चांगले बॅट्समन आहेत. नंतरचे बॅट्समन आपल्या टीमला चांगल्या प्रकारचं नक्कीच पुढे कंटिन्यूस मध्ये चांगली बॅटिंग करून देतात. परंतु जबरदस्त बॅटर म्हणावं लागले ना ती सलामीची जोडी आणि प्रतीक. परंतु बाकीच्या बॅटरला सुद्धा तेवढी साथ द्यावी लागेल. आज हीच वेळ आहे की आपला संघ याआधी किती मॅच जिंकला किती मॅच पराभूत झाला हे महत्वाचं नाहीये. या आत्ताच्या हंगामामधली 2026-27च्या हंगामामधली शेवटची टुर्नामेंट असू शकते आणि या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाची दखल अगदी पाहिलं तर घेणं भाग पडावं लागेल.
त्यासाठी बॅटिंग करावे लागेल. म्हणूनच मैदानामध्ये आहेत अर्थात देवेंद्र क्षत्रिय आणि साथीला प्रथमेश विचारे. प्रथमेश विचारे अंडरम क्रिकेट चांगले खेळतात. अंडरम मध्ये पंचांची भूमिकाही पार पाडतात. परंतु आता जर आपण पाहिलं तर ओरम क्रिकेटचा खेळ आहे आणि या दोस्ती चषकामध्ये आपल्या टीमच्या नावासाठी आता खेळावं लागेल. गरजेला काय पाहिजे? गरजेला आता चौकार षटकार पाहिजेत. समोर प्रथमेश. प्रतिमेसाठी पहिला बॉल अगदी पाहायला गेलं तर थोडं दूर नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न केलाय. यश आलेत गोलंदाजी मार्कवर. नो बॉलचा सिग्नल अगदी लाईनच्या बाहेर बॉल पडलाय. नो बॉलचा सिग्नल आला. अर्थातच पाहायला गेलं तर यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिटचा बॉल. अर्थातच बॅटरला अगदी पाहिलं तर मोठे फटकेबाजी करण्याची असेल मुभा. येणारा बॉल फ्री हिट. बॅटरला निश्चय करावा लागेल धीट आणि ठोकावा लागेल अगदी चौकार षटकार. प्रथमेश विचारेच्या बाट मधून अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर करतील जज परंतु बॉल थांबणार नाहीये. गेला सीमा रेखा बाहेर आलेला षटकार. थँक्यू डीजे. खरं तर एक षटक काय करू शकतो या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच अंधरुण विपक्ष 40-40 सरकार नावंडे संघामध्ये तब्बल 33 धावा करून घेऊन गेला आणि 33 धावा जमवल्या. परंतु एक बॉल लो बॉलचा त्यानंतर काय फरक करू शकतो तर येणाऱ्या बॉलवर फ्रीटच्या बॉलवर षटकार प्रथमेश विचारेने ठोकलाय. नंतरचा बॉल अगदी पुन्हा एकदा पर्यंत पुढे सरसवले. अगदी बॉडी स्ट्रेच केली होती परंतु बॅट बॉलचा ठीकचा संपर्क नाहीये. डॉट बॉल षटकारानंतरच्या बॉलवर आलेला अगदी पहिले तर मन निर्धास्त करणारा डॉट बॉल टाकतो अर्थातच गोलंदाज यश. जे मैदान पाहतोय सुसज्ज मैदान अगदी हायवेच्या नजीक असलेलं जिथून मुंबई पुणेचा जुना हायवे जातो आपण पाहतोय. अगदी पाहायला गेले तर शेजारीच असलेलं महडचं गणपती बाप्पाचं मंदिर, त्याच बाजूला पाहिलं विठ्ठल रखुमाईचं धाकटी पंढरीचं मंदिर आणि त्याचबरोबर रायगडची पवित्र भूमी मधले ह्या गाव पाहतोय. अजून एक फटका स्क्वेअर लेगच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर डीप मधून येथील एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॅटरला धाव जोरात घ्यावी लागेल. अगदी वेगवान धाव घेतलीये. बाकाप होतं आणि एक कीचं रूपांतर दुहेरीमध्ये गेले. तिसरीचा प्रयत्न करणार का परंतु 2 धावा. अगदी 2 बॅटर मध्ये प्रॉपर कॉलिंग होतं परंतु अखेरीस शेवटच्या क्षणामध्ये देवेंद्र क्षत्रिय अगदी त्यांची विकेट वाचली असंच म्हणावं लागेल. जर थोडे दूर गेले असते फिल्डरने बॉल पकडला असता तर बॅटरला परतीचा प्रवास करावा लागला असता. परंतु मिळाल्या धावा 2. टोटल पोहोचलाय 22 वर. 4 ओव्हरची मॅच 50 पर्यंत जावा लागेल. तेवढे ताकदवर बॅटर आता पाहायला गेलं तर टीम अनूप 11 बीड या संघासाठी सुद्धा आहेत आणि तेवढी चांगली जर बॅटिंग करावी लागेल आता CI11 सहकार नगर संघाला. खरं तर CI11 सहकार नगर संघ या 2 बॅटरवर बरीचशी भिजतय. जर प्रतिभेत चालला बॅटिंग मध्ये नक्कीच हवा करू शकतो. वेगवान बॉल अगदी पहिले तर कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता जर सुरुवातीची आपण जर 2 षटकं पाहिली तर 2 षटकामध्ये 13 धावा होत्या. तदनंतर पहिल्या बॉलवर यशने टाकलेला नो बॉल, नंतरच्या फ्रीटच्या बॉलवर आलेला षटकार, तदनंतर आलेला डॉट बॉल, नंतर दुहेरी, नंतर पुन्हा एकदा डॉट. म्हणजे 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची टोटल 22. नंतरचा आक्रमण केलाय दूरवरचा. जा शोधून आणा बॉल. ठोकलाय दूरवरचा षटकार. प्रथमेशने आपले इरादे केले स्पष्ट आणि त्याने आता षटकार ठोकून टीमची टोटल 28 पर्यंत पोहोचले. त्यालाही माहिती आहे की CI11 सहकार नगर संघ मैदानामध्ये खेळतोय. या वर्षीचा हंगाम जर काढला तर या वर्षीचा पूर्ण ट्रॅक रॉकेट जर काढला ना तर खरं तर एखादी ग्रामीणची टीम पॅक करणं सोपं नाहीये. खरं तर आपल्या स्वतःच्या खिशामधून एंट्री टाकून एखादा आपल्याला पॅकर जमवून त्याचा विश्वास संपादन करून तदनंतर प्रयत्न करून जर कधी जर पराभव आला आपल्या वाटेला तर नक्कीच पाहिलं ती अभवा निराशा भरपूर असते. परंतु एखादा विजय मिळाल्यानंतर सर्व दुःख दूर होतात आणि ते दुःख दूर करणार का की त्यापासून पुन्हा एकदा अनूप 11 बीड संघ या खालापूरमध्ये आपली दहशत दाखवणार. बॅटची एज लागलीये. त्याचबरोबर इथे विकेट जाते. गली रिजन मध्ये कॅच घेतला गेला. मागच्या षटकाराचं उत्तर आलंय. विकेटने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 15 परंतु एक मोठी विकेट अर्थात प्रथमेश विचारे
सयाजी पटेल साहेबांकडून ज्या प्रकारे आम्हाला कॅश रूपामध्ये पारितोषिक केले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अर्थातच आपण पाहिलं ही हालगावची टुर्नामेंट, या हालगावामध्ये अगदी भरभरून मागच्या महिन्यामध्ये जे प्रेम मिळालं ना तेच आज कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाने विचारपूस केली, जेवलात का, पाणी हवे का, थंड हवे का. ज्या प्रकारे पाहिलं तर इम्रान मुंडे सरांनी थोड्या वेळापूर्वी अगदी विचारपूस केली, त्यांचंही कौतुक करूयात. एएससी हाल संघाने ज्या प्रकारे प्रेम दिलं तेच प्रेम पाहिलं तर या दोस्ती चषकामध्ये मिळतंय. प्रत्येकाचं सहर्ष स्वागत. सयाजी पटेल साहेबांचं नक्कीच आभार व्यक्त करतो. अर्थातच चौथं षटक चालू असणारे, चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सौरभ पवार. सौरभ पवारच्या विरुद्ध पाहिलं तर देवेंद्र क्षत्रिय. आता आपलं सर्व काही इथं पडायला लागलंय. या हंगामामधील शेवटची मॅच, मग शेवट कसा असावा, गोड असावा, आणि तो गोड शेवट करणार का देवेंद्र क्षत्रिय, आणि त्याचबरोबर प्रथमेश विचारेचे बंधू प्रतीक विचारे. डेबू असतील स्ट्राईक एंडला, गोलंदाजी मार्कवर सौरभ आहेत. सात रोहेकर दादांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. राहिले कुठे, अजून आले नाहीयेत. सातजी रोहेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक मोठे नेते, यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर CI11 सकनगर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. परंतु विकेट गेली. अगदी चांगला कॅच पकडला, अगदी डाऊन होता कॅच, परंतु कॅच पकडलाय, विकेट गेली आहे मैदानाच्या बाहेर. अर्थातच बाद होणारा खेळाडू आपण पाहतोय देवेंद्र क्षत्रिय. बॅक टू द डग आउट. सन्मान्य अजमलजी खान साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान्य अजमलजी खान साहेबांचं आपण स्वागत करूयात. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला बऱ्याच विभागामधून पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे शुभेच्छा आल्यात. मग हुराळे गावडे पाहिले तर या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत सातजी रोहेकर यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेसाठी आल्या. त्यांचं पाहिलं तर शुभ आगमन येत्या काही कालावधीमध्ये अथवा आज नाही तर उद्याच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेला आपण पाहतोय बऱ्याच प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. खरं तर डोंगराच्या कुशीत वसलेले आपले अगदी पर्वत रांगांमध्ये असलेलं, त्याचबरोबर कडे कपाऱ्यामध्ये असलेले पाहिजे तरी आपल्या रायगडची भूमी आणि रायगडच्या भूमीला लागलेला मोठा समुद्र किनारा, तो अथांग समुद्र किनारा किती मोठा आहे ना, ज्याचा मोजमाप नाही करता येत. त्याच प्रकारे पाहिलं तर या टेनिस क्रिकेटमधील असलेल्या सर्व क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचे मोजमाप करता येणार नाहीये. आणि त्यांनी दाखवलेलं प्रेम आणि या मैदानावर आलेले क्रिकेट प्रेमी सर्व प्रेक्षक, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. रायगडची भूमी पवित्र भूमी, आणि पवित्र भूमीमध्ये पाहिलं तर आपण संतांची भूमी म्हणतो आपण या भूमीला. या भूमीला आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. या भूमीला आपण म्हणतो अगदी क्रिकेट वेड्या खेळाडूंनी गाजवलेली भूमी. या भूमीला आपण म्हणतो अगदी पाहिलं तर राजकारण असेल, सामाजिक कारण असेल, आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी अग्रेसर असलेली भूमी. आणि त्या रायगडच्या भूमीमधलं हालगावचे मैदान, आणि हालगावच्या अगदी पाहिलं तर मैदानामध्ये चालू असलेला सामना. धावा मिळतील 3, टीमची टोटल 31 वर पोहोचली आहे. चांगला फटका प्रतीक विचाराच्या बाट मधून हॅमर केलाय, बॉलला पाठवलंय, गेला लॉंग ऑनच्या दिशेने, आलाय माइटी हिट, षटकार. परंतु त्याच्या आधीच्या बॉलर आपण पाहिलं तर ऋतिक बुरुमकर एक बिझी खेळाडू मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी पाहिलं तर 3 धावा जमवल्या. तदनंतरच्या बॉलवर आलेला प्रतीक विचारच्या बॅटमधून एक मोठा फटका. ही गरज आहे जर पाहिलं गेलं तर CI11 सहकारनगर संघाला जिंकायचंय, चांगल्या धावा करायच्या, तर समोर असलेला तगडा संघ जितू देशमुख सरांनी जो स्पॉन्सर केलेला संघ अनुप 11 बीड संघ, आणि या बीड संघाच्या विरुद्ध चांगल्या धावा करायच्यात. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं टीमची टोटल संघ 37 पर्यंत पोहोचलाय. एखाद 2 बुटके फटके मारावे लागतील जर सामना चांगला चुरशीचा बनवायचा असेल. समोरच्या संघाविरुद्ध आव्हान निर्माण करायचे. मगाशी 57 चेस झाल्यात, आताही पाहिलं तर धावा केला करावे लागतील. यष्टा उद्ध्वस्त, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बदला घेतलाय, रिवेंज घेतलाय, अगदी पाहायला गेलं तर पाठवलंय मैदानाच्या बाहेर. जा
मैदानाच्या बाहेर जाऊन विश्राम करा. गेलाय मैदानाच्या आसऱ्याला फलंदाज बाद. पटेल साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सरचे स्वागत आहे. सन्माननीय तौफिकजी पटेल साहेबांना पुन्हा एकदा आपण विनंती करूया. ते आयोजकांकडून आपल्याला पुकार देण्यात गेले. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त सामना चालू आहे. अर्थातच या सामन्यामध्ये जर का चुरस निर्माण करायची असेल तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 37 झाल्यात, 40+ जावं लागेल. नवीन बॅटर अनुज मैदानामध्ये अगदी रवाना झालेत. समोर गोलंदाज सौरभ. सौरभचा अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल विकेटच्या मागे कीपर कडून झाली चुकी. त्यानंतर पाहिलं तर स्लिपच्या खेळाडूकडून सुद्धा चुकी झाली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करताना रनआउट तर खेळाडू जरूर होईल परंतु स्ट्राईक मिळेल अर्थातच ऋतिक बुरुमकर खेळाडूला. सर बायच्या लेग बॅचच्या रूपामध्ये का बायच्या रूपामध्ये धाव मिळतील इथे. 2 धावा. तिसऱ्याला रनआउट झाला खेळाडू. आता मैदानामध्ये जोडी आहे आता 2 बंधूंची जोडी रोहित बुरुमकर आणि ऋतिक बुरुमकरची जोडी. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर घरामध्ये तेवढं चांगलं कार्य करतात तेवढंच या मैदानामध्ये करावं लागेल. क्रीडा संकुल आता अगदी गाजवावं लागेल ऋतिक बुरुमकरला. सोबतीला पाहिलं तर भाऊ आला आपला अर्थातच रोहित. शेवटचा बॉल असेल. 39 झाल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच कर्जतच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो या मैदानामध्ये. या क्रीडा संकुलामध्ये पाहिलं तर सहकार नगर संघाविरुद्ध अनुप 11 बीड हा संघ पाहिला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. 40चं टार्गेट सेट केलंय. या 40 धावा आता कशा केल्या जातील हे पाहिलं जाईल आणि या धावा करताना किती दमछाक सुद्धा होईल हे पाहिलं जाईल. पुढील मॅच साठी आपण इन्व्हाइट करूयात. अर्थातच पुढची मॅच असणार आहे डी लॉट्स मधली पहिली मॅच. सन्माननीय अनवरजी पुण्या साहेबांचं सुद्धा आपण या व्यासपीठावर स्वागत करूया. त्यांना आपण विनंती करूयात आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. अनवर पुणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. माहीर 11 सांगडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खालापूर संघ. माहीर 11 सांगडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खालापूर संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं टॉस बॉक्स मध्ये. माहीर 11 सांगडा आणि त्यांच्या विरुद्ध खालापूर संघ असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. त्वरित या अर्थातच आपल्याला विनंती आहे.
चला माहिर 11 सांगडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खालापूर संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, पहिला बॉल पडण्याच्या आधी आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचंय. पुढील मॅच असेल डी पूल मधील सांगडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खालापूर संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. आणि येण्याआधी आपण अगदी पाहिले तर आपले जे आयोजक आहेत अर्थातच इम्रान सर असतील, त्याचबरोबर आसिफ सैयद सर, दानिश खोत सर, या तिन्ही आयोजकांपैकी अथवा मुनीर पटेल सर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. हे जरूर आपण पाहतोय मैदानामध्ये जोडी रवाना होते टीम बॅटिंग करण्यासाठी. अनुक 11 बीड संघ असेल मैदानामध्ये रवाना होतोय. सलामीची जोडी त्यांची 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी अतिश रुटे आणि त्याचबरोबर रवींद्र फुलावरे. अतिश रुठे आणि त्याचबरोबर रवींद्रची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. अर्थातच आपण पाहायला गेलं 40 धावा करायच्यात आणि 40 धावा करण्यासाठी मेहनत करावी लागेल. समोर पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय सीआय 11 सहकार नगर संघ. व्यासपीठ सुद्धा आपण सजलेलं पाहतो. अर्थातच अतिथी मांडण्यावर या मॅचचा आनंद घेतात त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात. एकदा कॅमेरामॅनला विनंती असेल मॅच चालू होण्याआधी आपण व्यासपीठ एकदा नक्कीच दाखवायचं. अगदी व्यासपीठावर पहिला मॅच पासून मॅचचा आनंद घेणारे सर्व अतिथी मांडण्यावर आहेत. सर्वांचं स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी स्पर्धा तेवढी चांगली तेवढीच पाहिलं तर हे सर्व आयोजक आपण पाहतो, त्याचबरोबर अतिथी मान्यवर गण सुद्धा पाहतोय. आपल्या या स्पर्धेचे मुख्य घटक ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात आणि सर्व प्रेक्षकांची देखील विचारपूस करतात. मॅचला होती सुरुवात. पहिल्या बॉलवर आक्रमण अगदी स्क्वेअर लेगच्या ठिकाणी पहिला बॉल उडवलाय, दूरवरचा ठोकलाय. इथे रन चेस करताना आलेला मायटी हिट शेटकर. टीम खालापूर संघाचे कॅप्टन आलेत. आपण आता टीम सांगडा संघाच्या कॅप्टनला विनंती करूया आपण टॉस साठी त्वरित यायचंय. खालापूर संघाचं आपण मोस्ट वेलकम करूयात. पहिलं षटक इथे चालू आहे. धावा चेस करायचे 40 आणि पहिल्या बॉलवर आलेलं आक्रमण. बॉलला सीमा पार पाठवलं. पहिल्या बॉलवर केला कडा प्रहार आतिश रुटेने, गेला सीमा पार षटकार. तदनंतरच्या पुढील बॉलवर अगदी पहिल्यांदा कट केला. अगदी वीरेंद्र सेवागच्या आठवणीला उजाळा करून देणारा ठोकलाय बॉल, जाईल सीमा पार. थर्ड मॅनच्या दिशेने आलेला चौकार. चाळीस धावांचं इथे अगदी पाहिलं तर आव्हान ठेवलं, परंतु पहिल्या 2 बॉलवर आक्रमण आणि तेही पाहिलं तर 10 धाव संख्या इथे 2 बॉलवर आली आहे. अगदी CI11 सहकार नगर संघ या आधी किती सामने तुम्ही अगदी पाहिलं तर परास्त झालात, किती विजय, यामध्ये अर्थ नाहीये. परंतु आज जर तुम्ही या मॅच मध्ये जिंकलात तर तुमची नेहमी वावा होईल आणि तुमची दिलेली झुंज प्रेक्षक नक्कीच आठवणी ठेवतील. परंतु चांगली बॅटिंग मैदानामध्ये अगदी चांगलं फटका पाहायला मिळाला. अगदी बॉलला उडवले कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटला बॉल ठोकलाय, आला षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अर्थातच पाहायला गेलं तर आपण कव्हर पॉइंटच्या दिशेने ठोकलेला षटकार बॅटरने बॉलच्या पेसचा वापर केला आणि बॉलरचा जेवढा वेग तेवढ्याच ताकदीने फटका खेचला. कल्पकतेने ठोकलेला फटका गेला सीमा पार. टीमची टोटल 16 धावा. चला सांगण्या संघाला पुन्हा एकदा विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. दूरवरून खेळायचा होता, बाट अगदी दूरवर होती. डॉट बॉल आलाय. सांगण्या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. खालापूर संघाचे कॅप्टन आलेत. जर सांगडा संघ उशिराने आला तर आपल्यालाही पाहिलं तर दंडित केलं जाईल. माहिर 11 सांगडा संघ आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचंय.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉनचे फिल्डर आहे तर त्याचा धाव देऊन जाईल तो ह्या बॉलवर एक. पहिल्या षटकाचं आपण जर विवरण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा 17 खर्च केल्या. एक षटकार आला, एक चौकार आला, त्यानंतर षटकार, नंतरचे 2 बॉल डॉट, त्यानंतरच्या बॉलवर आलेली सिंगल धाव. टीमची टोटल 17 झाले. आता करायच्यात 23 धावा आणि 23 धावा करायच्यात 18 बॉलमध्ये. ही अगदी पाहायला गेले तर महत्वाची मॅच असेल टीम सहकार नगर संघासाठी. बीड संघ अतोनात प्रयत्न करतोय. बीड संघ पाहिजे तर थोडी सरशी ठेवतोय जरूर, परंतु आता संघर्ष करावा लागेल तो अर्थात टीम CI11 सहकार नगर संघाला. परंतु त्यानंतर आपण येणाऱ्या मॅचसाठी टॉससाठी इन्व्हाइट करूयात. टीम सांगडा संघ असेल. सांगडा संघाचे खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण कॅप्टनला पाठवायचं टॉससाठी. खालापूर संघाचे कॅप्टन बराच वेळ आपली वाट पाहतात. चला लवकरात लवकर सांगडा संघाचे कॅप्टन यायचे. मजबूत बांधणी केलेला सांगडा संघ या मॅच मध्ये उतरला. अगदी पाहिलं तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. खालापूर संघाचे कॅप्टन पाहिले तर असतील सन्मान्य सईद भाई पटेल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अगदी चुकी केली. खरं तर ज्या ठिकाणी आपला संघ पोहोचलाय आणि त्या ठिकाणून जर का आपल्याला जिंकायचंय तर या छोट्या छोट्या चुका अगदी पाहिल्या तर थोड्या दूर कराव्या लागतील. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमधून बाहेर काढणारा जर आपला संघ जर नक्कीच तयार करायचा असेल तर आपल्याला फिल्डिंग करावी लागेल. फिल्डिंगचा स्तर अगदी पाहायला गेलं तर उंच करावा लागेल. ज्या मॅच मध्ये खेळतो, जी स्पर्धा अगदी गाजवायची आहे, दोस्ती चषकामध्ये आपल्या संघाचं नाव अबाधित ठेवायचे, हा वर्ष शेवटचा सामना आपण असू शकतो आपला, पण तिथे चांगला खेळ करावा लागेल. परंतु बॅटरने अगदी पाहिलं तर बैठक फटका बॉलला पाठवलंय. सीमा रेखा बाहेर अगदी गेला षटकाराच्या दिशेने. थँक्यू पटेल सरांनी इथे टॉस केला. अर्थातच पाहिलं तर माहीर 11 सांगडा संघ इथे टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. चांगला फटका बैठक फटका मारताना दिसला. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धावसंख्या अगदीच वेगाने चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या अर्थात 17, नंतरच्या इथे 11 धावा, अर्थात 28 पोहोचलाय. आता अवघ्या 12 धावा पाहिजेत आणि बॉल जर पाहायला गेले तर 15 बॉलचं इक्वेशन आणि 12 धावांचं इथे इक्वेशन तयार झालंय. मॅच सोपी केली आहे, मॅच अगदी आपल्या जवळ केली आहे. या 17 मधील पाहिलं तर गेलं तर या 2026-27च्या पर्वामधील अर्थातच ज्या आपण पर्व 2025 पासून सुरुवात केलं होतं, आता 2026 आलाय. अर्थातच इथे 2026चं शेवटचं असेल अर्थात सत्र, आणि इथे जर आपल्याला जिंकायचंय तर चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम CI11 सहकार नगर संघाला. परंतु नाही, बॅटर आता चान्स देतच नाहीयेत. बॉलला ठोकलंय, पाठवलंय, गेलाय बॉल सीमारेखा बाहेर. डीप मिड विकेटला आलेला दर्जेदार षटकार. चांगली बॅटिंग आणि पंचांचा इशारा षटकाराचा आलाय. अर्थातच फक्त धावा शिल्लक असतील 6. बॅटरला करायचे आहेत. रवींदरची बॅटिंग चांगली आहे. आतिशने कमाल बॅटिंगचा केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची अगदी लिडिंग एज लागली आहे. फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या अडवला गेलाय बॉल. इथे फटकेबाजी चांगली चालू आहे. या ओव्हरमध्ये एक चौकार, त्यानंतर 2 षटकार आणि त्याचबरोबर सिंगल धाव. म्हणजे इथे सुद्धा पाहायला गेलं तर 17 आल्यात, फक्त 6 धावांचं इक्वेशन शिल्लक राहिले जिंकण्यासाठी टीम अनुक 11 बीड संघाला. पुढे सरसावल्यात अगदी पाहिलं तर वेगवान बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलचा इथं सिग्नल अर्थीच येईल आणि त्याचबरोबर षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा शिल्लक आहेत त्या अवघ्या 6. 6 धावा शिल्लक आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. जर का ही मॅच जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेमध्ये जेवढी मेहनत घेतले आसिफजी सय्यद आणि त्याचबरोबर इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत आणि या संपूर्ण पाहिलं तर त्यांना जेवढा सपोर्ट करणारे सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर ACL संघाचे खेळाडू, त्यांनी जी मेहनत घेतली ना, रहीमने जी मेहनत घेतली, ताबिजभाईने जी मेहनत घेतली, ती खरं तर महत्वाची आहे. त्यांनाही माहिती आहे आपली स्पर्धा आहे,
आपल्या आसिफ भाईने जे एक स्वप्न निर्माण केले होते ते स्वप्न आता सत्यात उतरणारे पहिली आजची रात्र आपण पाहतो आणि पहिली रात्र अगदी चांगली दर्जेदार सरते. खरं तर या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अर्थातच आपण कॅमेरामॅनला विनंती करूयात, जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे तिच्याकडे नक्कीच आपण एकदा थोडा कॅमेरा फेस करायचा आहे. आपण खरं तर पाहत असतो कदाचित स्पोर्ट्स सायकल असते, कदाचित पाहिलं तर एलईडी टीव्ही असते, परंतु एक इलेक्ट्रिक ईव्ही स्कूटी अर्थात तिचं सुद्धा पाहिलं तर कौतुक करूयात आणि ज्यांनी आपल्याला जी स्कूटी दिली त्यांचे आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात की आसिफजी सय्यद यांच्यावर विश्वास टाकला, इम्रान भाईवर विश्वास टाकला, दानिश खोत यांच्यावर विश्वास टाकला, म्हणून एवढी चांगली इलेक्ट्रिक स्कूटी आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत, जी प्लेअर ऑफ द सिरीजसाठी एखाद्या कोणत्या तरी खेळाडूचं स्वप्न पूर्ण करणार. मागे मारण्याचा प्रयत्न केला, पहिला बॉल तर अर्थ पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर ऋतिक बुरुमकर आलाय, पहिला बॉल डॉट. आता 11 मध्ये 6 धावांचं इक्वेशन, मॅच फसली जाऊ शकते जर का अशा प्रकारे जर चांगली गोलंदाजी केली, डॉट बॉल टाकले, जर का एखादी विकेट आली तर मॅच फसली जाऊ शकते. परंतु आतापर्यंत चांगली बॅटिंग केली तर अर्थातच अनुक 11 बीड संघाने कदाचित मॅच फसू देणार नाहीयेत, परंतु चांगली गोलंदाजी केली तर मॅच फसली जाऊ शकते. 10 मध्ये आता 6चं इक्वेशन, पहिले 2 बॉल तर डॉट आलेत, येणारे 4 बॉल जर चांगले टाकले ऋतिकने, मेडल षटक टाकलं तर अगदी त्याची वावा होईल. मॅचला रंगत द्यायची असेल तर आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी करायच्या 6 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंगचं आपण हे जे रूप पाहतोय, 6 करायच्यात. पुढील बॉल अगदी वेळेचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी पाहिलं तर गलीच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. विजयाच्या अगदी समीप पोहोचलेला संघ अनुक 11 बीड संघ, अवघ्या 2 धावांचं अंतर. या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर वेळोवेळी लायन ग्रुप महाराष्ट्र बाबूशेठ फडके यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आसिफभाई सय्यद यांच्यासाठी प्रत्येक वेळोवेळी चांगली मोलाची मदत होते. आणि त्याचबरोबर जे स्वप्न साकार केलं होतं दानिश खोत, इम्रान भाई आणि त्याचबरोबर आसिफ सय्यद यांनी त्यांची स्पर्धा साकार करण्याचं आणि दोस्ती चषकाचं थरार आपण पाहतोय. सन्माननीय अकबरजी मुल्ला साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अकबर मुल्ला साहेबांना विनंती आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. अवघी एकच धाव बाकी आहे, जिद्द हरलेली नाहीये. CI11 सहकारनगर संघाने फील्ड सेटअप अगदी क्लोजअप घेतलाय, त्यांनाही माहिती आहे की मॅच हरलो तरी चालेल परंतु जिद्द हारायची नाहीये. सामना जिंकणं हारणं पाहिजे तर आपल्या त्या वेळेवर स्थितीवर अवलंबून असतं, परंतु जर का टीमची इरादे स्पष्ट करायचे असतील, स्पर्धा आज आहे उद्या नाहीये, परंतु टीम एकत्र राहिली पाहिजे आणि त्या टीमच्या एकीसाठी अगदी पाहायला गेलं तर इथे टीम मध्ये जोश निर्माण करण्यासाठी फील्ड सेटअप केला गेला होता, परंतु इरादे केलेत अगदी पर्यंत धुंदले. इथे मॅच जिंकून दिली.